To find distance between point P and point C. आपल्याला इथं नंबर लाईन दिली आहे. आपल्याला कोऑर्डिनेट्स लिहायचे आहेत पॉइंट P आणि पॉइंट C चे. पॉइंट P चा कोऑर्डिनेट किती आहे? -4 आणि पॉइंट C चा 3. आता इथं खाली लिहिलंय पॉइंट P चा कोऑर्डिनेट आहे -4 आणि पॉइंट C चा 3. आता मला सांगा -4 मोठे की 3 मोठे? 3 हा -4 पेक्षा मोठा आहे का? कारण -4 हा निगेटिव्ह आहे आणि 3 हा पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह पेक्षा मोठा असतो. म्हणून खाली काय लिहिलं? 3 - -4. मायनस काय होतं? प्लस. आता हे प्लस झाल्यावर कसं लिहायचं आपण? डिस्टन्स बिटवीन पॉइंट P अँड C इज इक्वल्स टू 3 + 4. म्हणजे किती झाले? 7. टू फाइंड डिस्टन्स बिटवीन पॉइंट J अँड पॉइंट H. J चा कोऑर्डिनेट बघा आणि H चा कोऑर्डिनेट पहा. किती आहे J चा? -2 आणि H चा -1. आता आपण लिहिलं कोऑर्डिनेट्स. आता सांगा दोन्ही मायनस आहेत, मग -2 मोठा झाला की -1? मायनसमध्ये जी संख्या लहान असते ती ॲक्च्युअलमध्ये मोठी असते. म्हणजेच -1 हा -2 पेक्षा मोठा झाला. म्हणजे लिहा -1 इज ग्रेटर दॅन -2. ही गोष्ट लक्षात ठेवा की मायनसमध्ये जी संख्या छोटी असते तीच मोठी असते ॲक्च्युअलमध्ये. खाली लिहिलं आपण -1 - -2. -1 आणि पुढच्या दोन मायनसचं काय होईल? प्लस. म्हणजे -1 + 2 याची वजाबाकी होईल 1. To find distance between point K and point O. कोऑर्डिनेट्स लिहा पॉइंट K आणि O चे. -3 आणि 0. Coordinate of point K is -3 and coordinate of point O is 0. -3 मोठे की 0? 0 मोठा -3 पेक्षा. म्हणजे 0 इज ग्रेटर दॅन -3. 0 - -3 केलं. मायनस काय झालं? प्लस. 0 + 3 किती झाले? 0 + 3 होतात 3. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन पॉइंट K अँड पॉइंट O इज 3. आता आपल्याला पॉइंट O आणि पॉइंट E मधला डिस्टन्स काढायचं आहे. ॲज इट इज जसे मागचे केले तसेच हे करा. कोऑर्डिनेट्स पहा आणि खाली लिहा कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट O अँड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट E. O चा कोऑर्डिनेट आहे 0, E चा कोऑर्डिनेट आहे 5. 0 मोठे की 5? 5 मोठे. मग लिहा 5 इज ग्रेटर दॅन 0. आता हे मायनस करा. डिस्टन्स बिटवीन पॉइंट O अँड E इज इक्वल्स टू 5 - 0. 5 - 0 किती होतात? 5. डिस्टन्स बिटवीन पॉइंट P अँड J. हे बघा इथं सॉल्व करून दिलंय, पण तुम्ही एकदा मनाने सोडून पहा. थँक्यू. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.